घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। फोंडाघाट गांगोवाडीमधील लिंगरस यांच्या घरात बळजबरीने घुसून रॉबरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना LCB सिंधुदुर्गच्या पथकाने मुंबई उपनगरातून 5 डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। गुन्ह्यात वापरलेली कार सुद्धा LCBच्या पथकाने जप्त केली आहे। जगदीश श्रीराम यादव राहणे भिवंडी, चनाप्पा साईबांना कांबळे राहणे वागळे इस्टेट ठाणे, नागेश हनुमंत माने राहणे नेरूळ अशी पकडण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत। गुन्हा घडल्यापासून अवघ्या 5 दिवसांत पोलीस अधीक्षक डॉक्टर दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार LCB पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार आशिष गंगावणे, कॉन्स्टेबल कांडर यांनी कारवाई केली। कणकवली पोलीस ठाण्यात 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तृप्ती लिंगस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 4 अज्ञात इसम लिंगरस यांच्या घरात रॉबरीच्या उद्देशाने बळजबरी घुसले। लिंगरस यांच्या मानेला पकडून तिला बेडवर पाडून तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला। त्यातील एका चोराने तृप्ती हिची आई ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले। तृप्ती हिने चोरट्याच्या हाताचा चावा घेतला। तसेच चोर चोर अशी ओरडल्यामुळे भांबावलेल्या 4ही चोरांनी तिथून धूम ठोकली। पळून जाताना चोरांनी त्यांच्याकडील कटर, लोखंडी रॉड घरातच टाकले होते। तसेच एका चोराचे चप्पल सुद्धा घरातच राहिले होते। तृप्तीने अंगणात येऊन पाहिले असता चोरांनी पिवळी नंबर प्लेट असलेल्या इर्टिगा कारमधून फोंडाघाट चेकपोस्ट दिशेने पलायन केले होते। याबाबत तृप्ती लिंगस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात BNL 333 309 5 35 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे व गोपनीय माहितीनुसार LCBच्या पथकाने शिताबीने या रॉबरीमधील 3 आरोपींना पकडून कणकवली पोलिसांच्या ताब्यात पुढील तपासासाठी हवाले केले आहे। या 3 आरोपींवर अटकेची कारवाई करून त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।